ओके, आपण स्टेप बाय स्टेप बघू. फर्स्ट 50 EMA ची स्ट्रॅटेजी. आता ही स्ट्रॅटेजी फॉलो करत असताना झालं, परत येणार आहेस का? नाही, आत्ताच येईल. 50 EMA आहे ना, 50 EMA चे म्हणजे आपल्याला फॉलो करायची, त्याची कपॅसिटी माहिती पाहिजे. याची कपॅसिटी आहे 15 ते 20%ची. त्याच्यानंतर त्याला तुम्ही नाही करायचं. ओके, आणि तेही ऑप्शन करत असाल तर स्टॉक मध्ये नाही, स्टॉक मध्ये नाहीये. ओके, त्याच्यानंतर 8 and 20 ची पण सेम कपॅसिटी आहे, 15 ते 20%च्या आसपासची कपॅसिटी आहे. तेही ऑप्शन करत असेल तर आपण तिथे बाहेर पडलं पाहिजे. 950 याची जी कपॅसिटी आहे तो 10 to 15%. ओके, हे क्लिअर असलं पाहिजे. याच्यानंतर नाही वापरायचे. ओके, सो हे त्याचे काय झाले की बाबा याच्यानंतर नाही वापरायचे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणती स्ट्रॅटेजी सुरू करत असताना फर्स्ट डे. ओके, तुमची जी सुरुवात आहे ती फर्स्ट डे पासून झाली पाहिजे, मंथच्या. 1 तारखेला जर सुट्टी असेल तर बाबा 2 तारखेपासून सुरुवात झाली पाहिजे, 1 तारखेपासून झाली पाहिजे. ओके, फर्स्ट डे पासून. त्या दिवशी एक्सपायरी आहे, ओके, की बाबा दुसरं काही आहे याच्याशी काही आपलं मॅटर करत नाही. 1 तारीख म्हणजे 1 तारीख. ओके, प्रिया मॅडम हे लेक्चर तुमच्यासाठी चालू आहे. नंतर तुम्हाला मी नसताना पुन्हा हे नको व्हायला. कशासाठी पाहिजे? थांबलेत तुमच्यासाठी सगळे. त्यांना बोलवलं नव्हतं ते कशाला? त्यांना बोलवलंच नव्हतं. त्यांना मेसेज टाकला ग्रुप ऑफिस बंद आहे म्हणून. जेवढी आहे तेवढ्यांनाच बोलवलं. त्यांना बोलवलं नाही. ऑफिस बंद असलं की तुम्ही मला जर मेसेज करत जा खरोखर बंद आहे बिनकामाच लोकांसाठी बंद काही तर फर्स्ट आपण स्ट्रॅटेजीज एक टार्गेट आहे ते झाले पाहिजे. आणि सुरुवात कधी करायची. ओके, आणि जर टार्गेट झालेच पहिल्याच दिवशी सगळ्यांचे, त्याच्यानंतर महिनाभर काय करायलाच पाहिजे असं काही जबरदस्ती नाही. ओके, हे झालं. फर्स्ट आपण घेऊ 50 EMA. 50 EMA काय आहे? जर आपण कॅन्डल वापरतोय, ओके, तर 50 कॅन्डल पाठीमागचा ऍव्हरेजली आपल्याला एक्सपोनेन्शियल ऍव्हरेज मिळून जातात. कशाचं? क्लोजचं. म्हणजे जी फाईट होती, ओके, बुल अँड बिअर मध्ये जी फाईट होती, समजा तुम्ही 15 मिनिटाच्या फाईट वरती त्यांना ऑब्झर्व करताय की 15 मिनिटाची फाईट कशी होती, तर त्या 15 मिनिटाच्या फाईटचा एंड रिझल्ट काय आहे? ओके, त्या 15 मिनिटाच्या फाईटचा एंड रिझल्ट काय आहे? कोण जिंकतंय, कोण हारतंय? ओके, तर तो आपल्याला प्राइस समजून जाते, क्लोज प्राइस. आणि ही जी क्लोज प्राइस आहे त्याचा आपण ऍव्हरेज काढतो. ओके, किती कॅन्डल्स काढतोय? 50. आणि जे ऍव्हरेज काढतोय ते सिंपल नाही काढत आहे, म्हणजे प्लस केलं डिवायडेड बाय 50 असं नाही करत आहे. आपण काढतोय एक्सपोनेन्शियल. ओके, एक्सपोनेन्शियल ऍव्हरेज काढताना काय होतं की ही जी कॅन्डल आहे त्याचा हा क्लोज आहे. ओके, हा जो क्लोज आहे, म्हणजे तुम्ही फ्लॅश का मारताय? हा जो क्लोज आहे हा 100 आहे असं आपण समजू. ओके, त्याच्यानंतर दुसरा जो क्लोज आहे तो 102 आहे. ओके, जर यांचं एक्सपोनेन्शियल ऍव्हरेज काढायचं असेल तर आपल्याला आणखी कॅन्डल लागेल. समजा याचा 99 आहे. ओके, तसं बघायला गेलं तर ऍव्हरेज काय येईल? 99 प्लस 100 प्लस 110.
2. ओके, काय येते यांची 101. ऍव्हरेज काय येतं यांचं 101 ऍव्हरेज येत आहे. ओके, तर एक्सपोनेन्शियल ऍव्हरेज असं नाही येणार. एक्सपोनेन्शियल ऍव्हरेज येईल 101.50, कारण या कॅन्डल पेक्षा या कॅन्डलचा रिस्पेक्ट जास्त असेल आणि या कॅन्डल पेक्षा या कॅन्डलच्या क्लोजचा रिस्पेक्ट जास्त असेल. ओके, सो जे ऍव्हरेज येईल ते ओके नवीन कॅन्डल्सचा रिस्पेक्ट जास्त असेल. आता एक्सपोनेन्शियल खूप डीप मध्ये का जात नाहीये, कारण त्याचे कॅल्क्युलेशन खूप किचकट आहे. ओके, पहिल्यांदा या दोघांचं काढणार, मग त्यांच्या ऍव्हरेजला परत यांचं काढणार आणि याला जास्त रिस्पेक्ट देणार, मग त्याला ब्रॅकेटमध्ये ठेवणार. तिकडे आपण नको जाऊया. आपल्याला समजून घेण्यासाठी काय आहे की शेवटच्या ज्या कॅन्डल्स आहेत त्यांना जास्त रिस्पेक्ट दिला जातो. ओके, सो 50 EMA काय आहे तर 50 कॅन्डल पाठीमागच्या कॅन्डल्सचा क्लोजचं ऍव्हरेज आहे ते एक्सपोनेन्शियल ऍव्हरेज आहे. ओके, आता हे एक्सपोनेन्शियल ऍव्हरेज ज्या वेळेला मार्केट वरून खाली येतं, ओके मार्केट वरून खाली येतं त्यावेळेला हा ऍज अ सपोर्ट म्हणून काम करतो. म्हणजे EMAच्या ज्या वेळेला वरती असेल त्यावेळेला हा सपोर्ट म्हणून काम करतो. तुम्हाला या लेवलला खरेदीची कॅन्डल शोधायची, म्हणजे जे सपोर्ट रेजिस्टन्स आपण मॅन्युअली मार्क करतोय, ओके वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज प्रमाणे मार्क करतोय, वेगवेगळ्या गोष्टी फिबोनाची वापरून करतोय किंवा गॅन थिअरी वापरून करतोय किंवा XYZ अदर गोष्टी वापरून आपण सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करतोय. तर हा 50 EMA हा तुम्हाला एक कॅल्क्युलेटेड सपोर्ट येऊन जातो किंवा कॅल्क्युलेटेड रेजिस्टन्स होऊन जाईल. कधी ज्या वेळेला मार्केट खालच्या साईडला असेल, कशाच्या EMAच्या खालच्या साईडला आहे, आणखी मग वरती जात आहे. ओके, आता मार्केट वरती चाललंय तर हा ऍज अ रेजिस्टन्स म्हणून काम करेल. तर इथे तुम्हाला विक्रीच्या किंवा सेलिंगचे पॉइंट्स शोधायचे किंवा सेलिंगचा चान्स काही देते का. सेलिंगचा चान्स मिळाला रे मिळाला, तुमची एंट्री इथे होऊन जाईल. ओके, एंट्री इथे होऊन जाईल. ओके, सो इथे एंट्री झाली की तुमचा हा स्टॉप लॉस लागला. ओके, इकडे टार्गेट लागलं. ओके, ओव्हरऑल ज्या वेळेला तुम्ही 15 ते 20% आसपास प्रॉफिटला जाल त्यावेळेला तुम्ही बाहेर पडून जाऊ शकता. हे झालं की आपण सेल करत असेल तर. ओके, बाय करत असेल तर एक गोष्ट पाहिली आपण की इथून वरती वरून खाली येते आणि इथे आपल्याला कॅन्डलला एक सिग्नल मिळणं गरजेचं आहे. इथे आला टच झाला की स्टॉक मध्ये आपण इमिडिएटली बाय करतो, इथे आपण सिग्नलची वाट बघेल. एकदा खरेदीचा सिग्नल मिळाला की आपण इथे एंट्री करेल, हा स्टॉप लॉस राहील. इकडे वरती त्याचं जे काही XYZ 15% टार्गेट येईल ते येईल. ओके, कधी कधी 15% जास्तीचं टार्गेट असेल पण ते आपण घेणार नाही. जर आपला पहिला स्ट्रेट असेल आणि 15% 20% जर झाले तिथे एक्झिट. ओके, तर 50 EMA मध्ये काय करायचंय, वरून खाली येत असेल तर तो सपोर्ट म्हणून काम करेल. तिथे कॅन्डल शोधायची आहे, खरेदी करण्याची कॅन्डल शोधायची आहे. स्टॉक मध्ये आपण काय करतो, खालून जरी वरती जात असेल तर इथे क्लोजिंगला आपण बाय करतो. ओके, ते इकडे नाही वापरायचं, ते स्टॉकसाठीच ठेवायचं आहे. ऑप्शनचं किंवा इंट्राडे ट्रेडिंग इंडेक्स मध्ये पर्टिक्युलर काम करताना याच पद्धतीने करायचं आहे. खालून वरती येत असेल तर हा रेजिस्टन्स म्हणून काम करेल. ओके, या दोन गोष्टी झाल्या. वरून खाली येत असेल तर आपण याचा युज केला, खालून वरती जात असेल तरी याचा आपण युज केला रेजिस्टन्स म्हणून. ओके, काहीतरी डाऊट होत आहे. हा सर, जी कॅन्डल आता आपण सपोज सिग्नल दिला कॅन्डल, ती कॅन्डल कंपल्सरी करायला टच झाली पाहिजे की जवळ याच्या आसपास कुठेही देऊ शकतो. कदाचित असं वरून खाली येऊन इथे कुठेतरी सिग्नल देऊ शकतो. ओके, किंवा इथे सिग्नल देऊ शकतो. डझंट, तो आपण नाही सांगू शकत की सिग्नल कुठे देईल. ओके, सिग्नल त्या लेवलच्या आसपास देऊ शकतो, एक्झॅक्ट पॉइंटला देईल असं काही नाहीये. ओके, हे झालं. किंवा वरतून खाली येत असेल तर आपण काय करायचं. ओके, आता आणखीन काय राहतं की ही लाईन आहे, मार्केट इथे कुठेतरी ओपन झालंय आणि इकडे खाली गेलं, परत वरती गेलं, थोडंसं खाली आलं, परत वरती गेलं आणि ही लाईन तोडली. ओके, आता ही लाईन तोडल्यानंतर आणखीन एक खरेदीचा चान्स येतो, तो म्हणजे याची रिटेस्ट. याची रिटेस्ट हा एक तुमचा एंट्री पॉइंट बनून जातो. हा एक तुमचा एंट्री पॉइंट बनून जातो. आणि बिना रिटेस्ट करता मग सोडून द्यायचा, मन आहे बसू शकता.
ओके, याला रिटेस्ट झाली इथे, तर हा तुमचा रिटेस्टचा जो काही पॉइंट आहे, म्हणजे जी काही लाईन आहे आपली 50 EMA ची, तोच तुमचा स्टॉप लॉस बनून जातो. म्हणजे वरतून ज्या वेळेला खाली येईल त्यावेळेला 50 EMA च्या खालच्या साईडला क्लोजिंग मिळाली, आउट. टार्गेट पण 1:1 घ्यायचं ना आपण. टार्गेट आपण इथे काय लावताना लावतोय की 15% ते 20% आसपासचं आपलं टार्गेट राहून जातं. म्हणजे जर सुरुवात करतोय पहिल्याच दिवशी जर आपल्याला ट्रेडच नाही दिलेला आहे, ओके, इथपर्यंत पण ट्रेड नाही दिला, हा एक ट्रेड तुम्हाला राहू शकतो. ओके, सो याच पद्धतीने सेम वरून खाली येतोय, सो रिटेस्ट इथे तुम्ही बसू शकता. आता इथे बसत असताना महिन्याचा पहिला दिवस असल्यामुळे फ्युचर कुठे आहे तो बघणं गरजेचं आहे. इथे समजा 22,450 प्राइस चालू आहे, ओके, आणि फ्युचर त्यावेळेला 22,550 चालू आहे, तर तुमचा 22,600चा पी हाच इन द मनी मानला जाईल. ओके, तिथे तुम्ही 500चा घ्यायचा नाहीये, फ्युचरच्याही वरचा पुट जो असतो तो तुमचा इन द मनी मानला जातो. ओके, सो 22,600 मध्येच मोमेंटम स्पॉट सारखी येईल, त्याच्याशिवाय दुसरीकडे कुठे स्पॉट सारखी मोमेंटम नाही येणार. ओके, म्हणजे ज्या वेळेला तुम्ही 820 पण क्रॉसवर बघता त्यावेळेला पण क्रॉसवर 820 मध्ये निफ्टी मध्ये होतो, पण तुम्ही जवळपासचा जर कॉल करून बघितला तर त्याच्यात होत नाही, कारण तुम्ही फ्युचरला इग्नोर केलेलं असतं. मग आपण हे फ्युचरवरच का नाही लावत? फ्युचर तितका हे नाहीये ना, जितका स्पॉट आहे ना, स्पॉट रियालिटी आहे. ओके, फ्युचरच्या मोमेंटम आणि स्पॉटच्या मोमेंटम खूप, जसं स्पॉट वरती ऑप्शन चालतं, ओके, पण फ्युचरची प्राइस मॅटर करते वरती असेल तर पुटसाठी मॅटर करेल, खालती असेल तर कॉलसाठी मॅटर करेल. स्पॉट इथे आहे, आणखी जर फ्युचर इकडे आहे तर फक्त याच्यासाठी मॅटर करेल. इकडे पुटला पण म्हणजे समजा जर आपण पुट घेत असेल तर तो स्पॉट वरतीच घेणार. ओके, पण अशा वेळेला किंवा स्पॉट इथे आहे 450 ला आणि फ्युचर स्पॉटच्या वरती आहे, तर याच्याही वरचा आपल्याला पुट घ्यावा लागेल. ओके, तर ट्रेडिंग हे नेहमी स्पॉट वरती करा. फ्युचर खरेदी विक्री होतो, स्पॉट जो चालतो तो स्टॉक्स वरती चालतो. ओके, फ्युचर जो आहे तो डायरेक्ट बाय मारला जाऊ शकतो आणि सेल मारला जाऊ शकतो, त्याच्यात तुम्हाला काही मिळत नाही, ती तुम्ही ऍज अ इक्विटी म्हणून नाही ठेवू शकत. ओके, सो तिथे सप्लाय अँड डिमांड हा फॅक्टर थोडासा हे होतो, म्हणजे काय म्हणतात त्याला, ओके, सप्लाय अँड डिमांड हा जो फॅक्टर आहे, ओके, तो तुम्ही फ्युचरच्या चार्ट वरती ऑप्शनच्या चार्टला जज नाही करू शकत. ओके, कारण जरी फ्युचरचा एक्स्ट्रॅक्ट ऑप्शन असला तरी त्याचा संबंध कुठेतरी जाऊन कॅशचे आहे. सो कॅश मध्ये डिलिव्हरी बाईंग आणि डिलिव्हरी सेलिंग होते. ओके, डिलिव्हरी बाईंग अँड डिलिव्हरी सेलिंग होते, म्हणजे कॅश जर घेत असेल तर तुम्हाला डिलिव्हरी मध्ये घ्यावा लागतो. ओके, सो कॅश मधला जो सप्लाय अँड डिमांड आहे तो स्थिर असतो, त्यामुळे फ्युचरच्या कॅन्डल्स बघा आणि स्पॉटच्या कॅन्डल्स बघा, तो डिफरन्स तुम्हाला दिसून जाईल पटकन सप्लाय अँड डिमांडचा, की फ्युचर जो आहे तो कधी कधी अशी मोमेंटम देतो जी स्पॉटमध्ये झालेलीच नसते. ओके, फक्त जस्ट अप्राय. येस सर, तर ट्रेडिंग हम चालू नाही आहे. कुठे होतो आपण? स्पॉट अँड फ्युचर. सो नेहमी तुम्ही जास्तीत जास्त काम करताना स्पॉटच बघा. इथे फक्त जर स्पॉट पेक्षा फ्युचर जास्त असेल तर कोणत्या ऑप्शन मध्ये रिएक्शन येईल याच्यासाठी फक्त फ्युचरची प्राइस इम्पॉर्टंट राहते. ओके, जर तुम्ही फ्युचर वरती ट्रेड मारला म्हणजे इथे ट्रेड दिला तो स्पॉट मध्ये तसाच चालेल की नाही माहिती नाही, सॉरी ऑप्शन मध्ये तसाच चालेल की नाही माहिती नाही. ओके, फ्युचरचा चार्ट 1 महिन्यासाठी लिमिटेड असतो, तो 1 महिन्यानंतर परत तो स्पॉटशी मिक्स होतो, पाठीमागचा चार्ट स्पॉटचा बनतो आणि पुढचा चार्ट परत फ्युचरचा चालू होतो. ओके, सो फ्युचर चार्ट हा प्रेडिक्टेड चार्ट आहे, रियालिटी ऑफ चार्ट नाहीये. स्पॉट हा झालेला आहे, एक्झॅक्ट घडून झालेला आहे. फ्युचर घडेल तर त्याच्यावरती आपण प्रेडिक्ट नाही करू शकत. ओके, जे झालेलं आहे त्याच्यावरतीच प्रेडिक्ट करू शकतो. ओके, सो 50 EMA ला 3 प्रकारे बाईंग अँड सेलिंग येऊ शकते, सॉरी 4 प्रकारे बाईंग अँड सेलिंग येऊ शकते. एक, त्याच्या जवळ गेल्या खालून त्याच्या जवळ गेल्यानंतर सेलिंगचा सिग्नल मिळेल कॅन्डल स्टिक्स वरती, वरून खाली आला तर त्याच्या जवळ सिग्नल मिळेल कॅन्डल स्टिक्स वरती. सो कॅन्डल स्टिकचं नॉलेज आपलं असणं व्यवस्थित गरजेचं आहे. आता कोणती कॅन्डल बनेल ते नाही सांगतो, तिथे कोणतीही बनवू शकते कॅन्डल.
ओके, हॅमर बनवू शकते, हँगिंग मॅन बनवू शकते, ओके, ड्रॅगन फ्लाय दोजी बनवू शकते, नॉर्मल दोजी बनवू शकते. त्याच्यानंतर आपल्या जे डबल कॅन्डलस्टिक्स आहेत, बुलिश इंगल बनवू शकतो किंवा बुलिश हरामी बनवू शकतो. नाही, तेही आपण सांगू नाही शकत किंवा कोणती कॅन्डल बनेल. ओके, सो 50 EMI मध्ये काही डाऊट असतील तर क्लिअर करू. सर समजा आता आपण हे रिटेस्टला बसलो, हा, रिटेस्ट सर जे स्टॉप लॉस आहे सपोज 5% हा तेवढं सपोज 5%, तर अशा केस मध्ये आपण टार्गेटला 15% थांबणार का मग 1:1 वरती निघणार? नाही, समजा जर टार्गेट 5% तर आपल्याला तिथे 5% होते. हा, म्हणजे जेवढा स्टॉप लॉस असेल ते 1:1 च्या हिशोबाने. म्हणजे तुमचं जर एकाच ट्रेडचं टार्गेट 25-30% येत आहे तर तिथं तुम्ही 15% घेऊन निघा, काही प्रॉब्लेम नाही. ओके, वरचा तुम्ही वाटल्यास ज्यावेळेला तुम्ही काय म्हणतात ट्रेलिंग शिकाल त्यावेळेला वरचा काढा, काही प्रॉब्लेम नाहीये. बट तुमचं महिन्याचं टार्गेट एक स्ट्रॅटर्जी तुम्ही ठरवली की याच्यावरती ते पूर्ण होऊ शकतं. माझं टार्गेट आहे 15 ते 20% कमवणे, ते जर या स्ट्रॅटर्जीवरती पूर्ण होऊ शकतं. आता त्या स्ट्रॅटर्जीनं देताना तुम्हाला सांगतं की माझी 35% कॅपॅसिटी आहे. ते 35% कॅपॅसिटी पूर्ण घेण्यापेक्षा ओके 15% देतोय तो 15% घेऊन बाहेर निघणं बेटर असतं. आणि त्याची कॅपॅसिटी जर त्यानं 35% दाखवली तर वरती ट्रेल करा, काही प्रॉब्लेम नाही. ओके, क्वांटिटी जास्त असेल तर ट्रेलिंग साठी म्हणजे समजा तुम्ही एक 50 लॉट घेतलेले आहेत. ओके, 50 लॉट मध्ये तुम्ही 45 काढून टाका, 5 लॉट ठेवून द्या. ओके, आणखी ज्यावेळेला आपल्याकडे फ्रॅक्शन चालू होईल ना त्यावेळेला मजा येईल. म्हणजे निफ्टीचा आपण काय करतोय आता, एक लॉट घेतला की 50 क्वांटिटी येते. तर त्या 50 क्वांटिटी मधली विकताना पण आपल्याला 50च क्वांटिटी विकावी लागते. फ्रॅक्शन चालू झाला ना ओके की मग तुम्ही त्यातली 40 क्वांटिटी विकू शकता, 25 क्वांटिटी विकू शकता. जे की मेटावरती होतं असं ते मेटा ट्रेडिंग वरती आता पॉसिबल आहे ते. ओके, तो फ्युचरला मजा येते. फ्युचर बाय सेल करायचं 10,000 होता. नेक्स्ट कोणती होती? 820. ओके, ओके, सो दोन क्रॉस आहेत. ओके, 8 EMI ने 20 EMI ला ओके सेम जिथे आपण 50 कॅन्डलचं बघत होतो तिथे आपल्याला आता 8 कॅन्डल आणि 20 कॅन्डल यांचा बघतोय. म्हणजे टेम्पररी बेसवरती कोण स्ट्रॉंग होत आहे याचा आपण लोकेट करण्याचा प्रयत्न करतोय. ओके, म्हणजे 50 पेक्षा कमी टाइम फ्रेम आपण वापरतोय ज्याच्यामध्ये आपल्याला छोटी मोमेंटम मिळून जाईल. ओके, सो इथे काय आहे की 8 EMI 20 EMI. ओके, म्हणजे जो क्लोज होता आपण कशाशी कॅल्क्युलेट करतोय, क्लोज. ओके, तो क्लोज कमी होतोय की वाढतोय याच्यावरती फाईट करतोय आपण. आताचं जे बेटिंग आहे आपलं ते कशावरती आहे की फाईट मध्ये जिंकतोय कोण, फाईटचा जो रिझल्ट येतोय तो वरच्या दिशेने किती येतोय आणि खालच्या दिशेने किती येतोय. ओके, सो हा फाईटचा रिझल्ट ज्यावेळेला खालच्या दिशेने जायला लागेल त्यावेळेला आपल्याला सांगून जाईल. ओके,
तो रिझल्ट आपण ट्रॅक केला, ओके, आणि तो आपल्याला मिळून गेला इथे, तर इथे समजा जी कोणती कॅन्डल असेल याच्या क्लोजला आपण काय करेल, एंट्री सेल मध्ये घेईल. ओके, याच्या क्लोजला आपण एंट्री सेल मध्ये घेईल. आणखी मग या दोघांच्या वरती एक ग्रीन कॅन्डल, या दोघांच्या वरती अशी ग्रीन कॅन्डल जी या दोन्ही लाईनला टच नाही आहे, त्याचा हाय जो असेल तो आपल्यासाठी ओके स्टॉप लॉस असेल. ओके, आणि त्याच्यानंतर 1:1 टार्गेट आपण इथे ठेवून देईल, 1:1 टार्गेट ठेवून देईल. ओके, कुठून, एंट्री पासून स्टॉप लॉस पर्यंतची प्राइस. म्हणजे जर हा 120 आहे आणि एंट्री प्राइस 100 आहे, तर आपलं टार्गेट 80 रुपयांचं असेल. ओके, मग 80 रुपयांना आपण काय करणार आहोत, सेल केलेला बाय करणार. ओके, सेल केलेला बाय करणार आहे. आणि इथे आपण किती रुपये घेतोय, 20 रुपये घेतोय. ओके, आता इथे थोडस आपण चेंज करून घेऊ. हे झालं नॉर्मल, आपण इथे बाहेर पडून जाईल. ओके, इकडे 35 रुपये आहे, 100 रुपयांना एंट्री येते. टार्गेट किती राहील, 65 रुपये. बरोबर. आता हे टार्गेट म्हणजे आपल्याला कपॅसिटी मिळाली, हे टार्गेट आहे, ही आपली कपॅसिटी आहे. ओके, आता इथून ज्या वेळेला खाली यायला सुरुवात होईल, आपण कुठे बाहेर पडेल, 85 ते 80च्या मध्ये आपण बाहेर पडून जाईल. ओके, 85 ते 80च्या मध्ये आपण बाहेर पडून जाईल. ओके, इथे ज्या वेळेला तुम्ही बाहेर पडता त्यावेळेला तुमचे 15 ते 20% आसपासचं टार्गेट कम्प्लीट होऊन जातं. म्हणजे जरी त्याची कपॅसिटी खालीपर्यंत असली तरी ती आपण घेतली नाही, कारण का महिन्याचं टार्गेट आपलं एकाच ट्रेड मध्ये कम्प्लीट होत आहे. पण आपण काल 15% लॉस खाल्लेला आहे, काल आपण 15% लॉस खाल्लेला आहे असं पकडलं तर बाकी त्या कंडिशन मध्ये तुम्ही इथेपर्यंत थांबणार आहे. ओके, टार्गेट पर्यंत थांबणार आहे. ओके, सो 8 and 20 मध्ये सेलिंग साठी आपण बसलो. आता सेल करत असताना समजा 22,100 ची प्राइस येते, 22,100 ची येते, तर जो आपण पुट परचेस करेल, ओके, त्यावेळेला आपण बघेल की याच्यावरचा म्हणजे 22,200चा बघेल. ओके, पण 22,200 पेक्षा देखील वरती जर फ्युचर असेल तर 22,300चा बघेल. ओके, याच्यात काय डाऊट आहे, ह्याच्यात पण बाईंग आली पाहिजे ना आपल्याला. येस, त्या पुट मध्ये पण सेम, म्हणजे इथे जसा सेल पडलाय, ओके, तिथे ही कंडिशन असली पाहिजे, बाईंगची कंडिशन असली पाहिजे. हा सेल समजला. ओके, सेम आता बाईंगकडे हा ऑफ करतो मी, व्हिडिओ मध्ये सगळं मिळून जाईल. चालू आहे का पुढे, चालू टाइम काहीतरी असतो ते पण. ओके, सो सेलिंगचं आपण बघितलं, सेलिंगला काय करायचं आहे. सो बाईंगचा सिग्नल आपल्याला कधी मिळतो, आपण इथे काय चेक करतोय, फाईट चा रिझल्ट. ओके, आता इथे कॅन्डलस्टिक्स ही तुमच्यावरती डिपेंडंट आहे. तुम्ही 15 मिनिटाची वापरा, 5 मिनिटाची वापरा, 30 मिनिटाची वापरा, तुम्ही ज्याच्यावरती कम्फर्टेबल आहे त्याच्यावरती वापरा. ओके, आता हा क्रॉस इथे झालेला आहे, पण हा क्रॉस आपल्याला इथे समजतो का, नाही, आपल्याला क्रॉस समजतो क्रॉस झाल्यानंतर. ओके, सो ही जी लाईन आहे क्रॉसची इथे नाही न लावता त्याच्या पुढे लावायची आपल्याला. एक्झॅक्ट क्रॉस वरती लाईन येत असेल तर तो आपल्याशी काही केलं नाही, त्याच्या पुढचं जी कॅन्डल असेल ती मॅटर करेल आपल्याला. म्हणजे
इथे जी कॅन्डल असेल ती मॅटर करेल. ओके, या लाईनच्या सेंटरला येणारी कॅन्डल मॅटर करेल, म्हणजे कोणत्या कॅन्डलच्या सेंटरला लाईन येते हे आपल्याला मॅटर करेल. ओके, आणि मग त्याच्या क्लोजिंगला आपण एंट्री करेल. ओके, एंट्री जी होईल इथे आपली ती बाय मध्ये होईल, ज्या वेळेला 8 EMA 20 EMA ला खालून वरच्या दिशेने क्रॉस करतो. ओके, आता इथे तुमचा जो स्टॉप लॉस येतो, ओके, तो या दोघांच्या खालची रेड कॅन्डल, या दोघांच्या खालची, या दोघांनाही दोन्ही लाईनीला टच न झालेली रेड कॅन्डल येते. ओके, त्याचा लो हा आपला स्टॉप लॉस असतो. इथे एंट्री झाली आणि हा आपला स्टॉप लॉस आहे, तर टार्गेट आपलं त्या दोघांचं जो काही डिफरन्स असेल तो वरती प्लस करून असेल. आता हा डिफरन्स टार्गेट पेक्षा, जसं आपण सेलिंग मध्ये बघितलं, टार्गेट पेक्षा जास्त असेल म्हणजे काय, इथे 150 रुपयांना विकायला तुम्हाला सांगताय. ओके, 100 रुपयांना बाय करायला सांगताय, आणि स्टॉप लॉस जो आहे तुमचा 50 रुपयांचा आहे म्हणून ते 150 रुपयांना विकायला सांगताय. ओके, सो हे टार्गेट कसं काढलं आपण, 100 - 50 प्लस डिफरन्स. ओके, या दोघांचं जे काही आन्सर येईल ते वरती आपण प्लस केलं, पण हे 50% देण्याचा प्रयत्न करतोय आपल्याला, पण 50% आपल्याला नको आहे. आपल्याला हवेत 15% ते 20%. त्यामुळे 100ला जरी आपण एंट्री घेतली असली आणि तो जरी पटकन 120 पर्यंत गेला, आपण तिथे 15 ते 120च्या मध्ये बाहेर पडून जाईल. ओके, 15 ते 120च्या मध्ये बाहेर पडेल. कधी जर आपला पहिलाच ट्रेड असेल तर, पण आपण जर पाठीमागच्या दिवशी एखाद दुसऱ्या दिवशी आपण जर काही लॉस खाल्लेला असेल तर बाकी आपण पूर्ण टार्गेट पर्यंत थांबणार. ओके, जोपर्यंत आपला पूर्ण लॉस कव्हर होऊन 15 ते 20% प्रॉफिट येत नाही तोपर्यंत आपण हा ट्रेड करेल. ओके, याच्यामध्ये काय डाऊट आहे का तुम्हाला? रफ करू हे सर. आता याच्यामध्ये समजा स्टॉप लॉस जर कमी असेल, म्हणजे आपलं टार्गेट किती 15%चा, आणि स्टॉप लॉस असेल 10%चा, तर पूर्ण टार्गेट घ्यावं लागेल, आणखीन एक ट्रेड करावं लागेल वरच्या 5%. म्हणजे तेव्हा फक्त 5 नेक्स्ट ट्रेड मध्ये 5चाच टार्गेट पण घ्यायचं. येस, म्हणजे समजा ओके असं आहे, तर इथे तर आपल्याला 5% मिळतात, हे पूर्ण घ्यावे लागते आणि महिन्याभराचं टार्गेटही कम्प्लीट होत नाहीये. त्यावेळेला हा एक ट्रेड करून दुसरा ट्रेड तुम्हाला दिला, पण त्यासाठी तुम्ही आय थिंक 1 मिनिटाची कॅन्डल वगैरे वापरलेली असावी, कारण का ऑप्शन 5 मिनिटाची कॅन्डल असेल तर मिनिमम 35 ते 40% पर्यंतची मोमेंटम देतो. पण प्रेफरेबल नाही आहे ना 5 मिनिटावर वापरणं. 820 ला माझं सजेशन असेल की तुम्ही किमान 15 मिनिटाच्या पुढची कॅन्डल वापरा. ते ज्याची जितकी प्रॅक्टिस, ज्याची तुम्ही जर 15 मिनिटावरती 30 मिनिटावरती कम्फर्टेबल नसाल, तुम्ही 5 मिनिटावरती जास्त कम्फर्टेबल असाल, ते कसं होतं 15 मिनिटाचा लॉस पण तितका मोठा असतो ना. लॉस घेण्याची जर माझी मानसिकता नसेल तर मी 3 मिनिटावरती काम करून बघावं आधी, मग तुम्ही तिथे 1-2% बुक करत चला, डझंट मॅटर. तो तुम्हाला 100 ट्रेड देईल पण महिन्याभरात 15% देईल. ओके, म्हणजे रिॲक्ट तर सेम वे करेलच, फक्त हे कमी असेल, पर्सेंटेज वाईज कमी असतील. म्हणजे जर तुम्ही 15 मिनिटाची कॅन्डल वापरली, ओके, तर तुमचं एकाच ट्रेड मध्ये होऊन जाईल. ते जर 1 मिनिटाची 3 मिनिटाची कॅन्डल वापरली तर ते 100 ट्रेड देईल. ओके, त्याच्यातले थोडे लॉस मध्ये येतील, थोडे प्रॉफिट मध्ये येतील. ओव्हरऑल तुम्ही महिन्याभराच्या एंड मध्ये 15% प्रॉफिट मध्ये निघता, काही प्रॉब्लेम नाही येत. 3 मिनिटाची वापरा, 5 मिनिटाची वापरा, 1 मिनिटाची वापरा. 1 मिनिटाची वापरली तर जास्त ट्रेड येतात, 30 मिनिटाची वापरली तर महिन्यातून एकच ट्रेड येईल. ओके, 15 मिनिटाची वापरली तरी पण महिन्यातून जास्तीत जास्त 2 ट्रेड घेऊ शकतो. जर तुमचा एखादा लॉस झाला तर तुम्हाला 2-3 ट्रेड घ्यावे लागतात. 30 मिनिटाची असेल तर असं देतात, 30 मिनिटाची ते लगेच देऊन टाकतो. 15 ऑप्शन मध्ये 100 रुपयाचा कॉल 115 रुपये पोहोचला किती वेळ लागतो? ही गोष्ट खूप मॅटर करते. क्लोज एवढी मोठी फाईट आहे की तिथं तुम्हाला 15% मोमेंटम सहज मिळतं. एवढी मोठी फाईट बघा. ओके, म्हणजे तुम्ही डेली कॅन्डल बघितली आणि डेली कॅन्डल वरती जर एखादा ट्रेड घेतला ते 15 का 20% असं देऊन टाकतो तुम्हाला. ओके, सो 820 मध्ये काही
ते त्या स्ट्रॅटेजीवरती तो ट्रस्ट बिल्डअप होण्यासाठी कालावधी लागतो. नॉर्मल बिझनेसमध्ये तुम्ही जिम इक्विपमेंट सेल करताय, ओके, तुम्ही एखाद्या डिस्ट्रीब्युटर कडून किंवा मॅन्युफॅक्चरर कडून फॅक्टरीमधून माल मागवत असताना पहिल्यांदा छोटा माल मागवतात किंवा मला आधी 5 डंबेल्स दे, मी 5 जोडी डंबेल्स दे, मग आधी बघू माल कसा आहे, कसा विकला जातोय, क्वालिटी कशा पद्धतीची आहे. तर ते 5 डंबेल्स एकदा वापरले, पुढच्या वेळेस 50 डंबेल मागवत नाही ना आपण, 5च डंबेल्स 10 वेळा मागवतो. 10 वेळा त्याने जर क्वालिटी चांगली दिली तर पुढच्या वेळेला माल मागवताना, मोठा माल मागवताना पण आपण विचार करतो, त्याला विचारतो की मोठा माल मागवतोय 30 क्वालिटी देणार आहेस का. मग त्याच्यामध्ये असं होतं की बाबा थोडे ऍडव्हान्स देणार आहे, पूर्ण ऍडव्हान्स नाही देणार, माल पोहोचू दे, मग इथे एका हाताने माल दे, एका हाताने कॅश दे. सेम त्याच पद्धतीने स्ट्रॅटेजीजला वापरताना तुम्ही व्यावहारिक दृष्टिकोन वापरणं गरजेचं आहे. ओके, सो लास्ट 950. ओके, 950 स्ट्रॅटेजी, त्याच्यामध्ये स्टेप्स आहेत. मी आय थिंक तुमची सगळ्यांची 950 झालेली असेल. ओके, सो मी स्टेप्स एक्सप्लेन करतो. ओके, फर्स्ट स्टेप, तुम्हाला 950 मध्ये काय करायचं आहे, सकाळी 9 वाजता, ओके, सकाळी 9 वाजता तुम्हाला रेडी राहायचं आहे पीसी समोर. ओके, सकाळी 9 वाजता पीसी समोर रेडी राहायचं आहे आणि हे महिन्याच्या पहिल्या दिवसापासून सुरुवात करायची आहे तुम्हाला गोष्ट. आणि याचं जे टार्गेट राहील ते 10 ते 15% आसपासचं टार्गेट राहील. ओके, याच्यामध्ये फर्स्ट स्टेप असेल निफ्टी फ्युचर. याच्यामध्ये निफ्टी फ्युचरचा चार्ट वापराल तुम्ही, जो की तुम्ही 5 मिनिटावरती सेट केलेला असेल. ओके, त्याच्यानंतर दुसरं काम आहे तुमचं 7th कॅन्डल. 7th कॅन्डल म्हणजे कोणती कॅन्डल, जी 9:45 ला सुरू झालेली आहे आणि 9:50 ला संपलेली आहे. 7th कॅन्डल. ओके, त्या कॅन्डलचा काय मार्क करेल आपण, क्लोज पाहिजे आहे किंवा ती फाईट कुठे संपली. ओके, त्या फाईट नंतर थर्ड पॉइंट राहील की आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल. इन द मनी ऑप्शन सिलेक्ट करून ठेवायचे. जिथे कुठे प्राइस असेल, म्हणजे समजा 22,450 प्राइस असेल तर 500चा पुट येईल, 400चा कॉल येईल. जर 17,930 प्राइस असेल तर काय येईल, 900चा कॉल येईल, 18,000चा पुट येईल. सर, से सपोज आता प्राइस चालू आहे 17,011-12 वर. हा, तर मग तरी म्हणजे 17,900. जर तुमचं जे प्राइस आहे, ओके, ती समजा अशी आहे 17,001 किंवा 0,010 किंवा 11 आहे. ओके, या केसमध्ये तुम्ही 17,000चाच कॉल घ्याल, पुट तुम्ही 17,100चा घ्याल. म्हणजे एवढा कमी डिफरन्स पण चालतो. 10 पॉईंट. हा, 10-12 पॉईंट. काय होतं ते सांगतो. हे सिलेक्ट करायचं समजलं. ओके, का आपण घेतो, ऑप्शन सिलेक्ट झाला. ओके, 4th पॉइंट, बाय आपण लगेच ऍट द मनी नाही करत. बाय आपण करताना 6% अप वरती करतो, तोपर्यंत मोमेंटम झालेली असते, तो होतो ऑटोमॅटिक इन द मनी. ओके, सो आपण 4th पॉइंट आपला काय आहे, ते सिलेक्ट केलेले ऑप्शन जे आहेत त्यांचे चार्ट आपण किती वरती वापरेल, कॉल अँड पुट यांचा जो चार्ट आहे, ओके, तो पण आपण 5 मिनिटावरती वापरेल. ओके, तो चार्ट पण आपण 5 मिनिटावरती वापरेल. आणि त्याच्यानंतर काय काम करेल, 5th पॉइंट काय असेल, हाय लो 950 मार्क करेल. कोणत्या कॅन्डलचा, 7th कॅन्डलचा. 7th कॅन्डलचा, त्यातल्याही 7th कॅन्डलचा आपण हाय, ओके, अँड लो आपण मार्क करेल. ओके, हे झाले. म्हणजे कॅन्डल ग्रीन असू दे, रेड असू दे, आपल्याला काही फरक पडत नाही. ओके, आपण हाय आणि लो मार्क केले. ओके, इथेपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. ओके, आता हे हाय अँड लो आपण मार्क केलेले आहेत. 6वा पॉइंट काय असेल आपल्याला, आता आपल्याला खरेदी करायची, बाय करायचं. या दोन्ही पैकी कोणीही ज्या वेळेला हाय, जो काही त्यांनी हाय लावलेला आहे फाईट मध्ये, जिथं कुठेपर्यंत ते पोहोचले होते त्याच्यापेक्षाही त्यांनी पुढचं जर
जिंकले किती 6% एरिया जर त्यांनी जिंकला प्राइसचा, तर बाकी आपण त्यांच्या सोबत जाईल. ओके, नेहमी हे ट्रेडिंग करत असताना आपण वॉर मध्ये आहे याचीच डोक्यामध्ये तुमच्या राहिलं पाहिजे. तुमचं माइंडसेट वॉरच असलं पाहिजे, ते वॉरच चालू आहे. ओके, तर 6% वरती गेल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बसेल. कशाच्या 6% वरती? हायच्या वरती. ओके, त्याला आपण काय बोलतो? बाय पेक्षा मी काय बोलेल? एंट्री. आपण एंट्री करेल तिथे. ओके, म्हणजे आपण जिंकणाऱ्या बाजूमध्ये बसलेलो आहोत. ओके, आता जिंकणाऱ्या बाजूमध्ये आपण बसायचं तर काम केलेलं आहे, पण आपण चुकू पण शकतो. समोरच्यांनी त्यांची ताकद लपवून पण ठेवलेली असू शकते. ओके, तर त्याच्यासाठी आपलं पूर्ण सैन्य मारलं नाही जाऊ म्हणून आपण एक काय केलेलं आहे? स्टॉप लॉस. कारण का तीच आपली स्ट्रेंथ आहे. मग स्टॉप लॉस लावून ठेवलाय, बाबा गेलं तर एवढंच जाऊ. ओके, तो जो स्टॉप लॉस आहे तो आपण लोच्या -1 रुपीज ठेवलेला आहे. लोच्या -1 रुपीज ठेवलेला आहे. म्हणजे आपण तिथून त्यांनी मारत आले, एका लेवलच्या इथे आले की आपण बाहेर पडणार त्यावर. आपण आपलं पूर्ण कॅपिटल डॅमेज नाही करणार. ओके, सो इथे झालं. आणि टार्गेट 1:1. ओके, म्हणजे इकडून जिंकत गेलो आपण, एक ठराविक एरिया जिंकल्यानंतर आपण पण तिथूनही युद्धातून बाजूला पडेल. तर याच्यामध्ये आय थिंक मला असं वाटतं की 950 सगळ्यांना क्लिअर असावी. ओके, स्ट्रॅटर्जी वारंवार रिपीट करण्याने माइंडसेट डेव्हलप होतो. ओके, बाकी काही रिझन नाही या स्ट्रॅटर्जीज वारंवार पुन्हा पुन्हा तेच झालेलं तेच शिकवण्यामध्ये मला पण काही हाऊस नसते, पण माइंडसेट क्लिअर होतो. ओके.